गुड मॉर्निंग. अनुष्का, तू तर बोललेली यांचं ब्रेकअप होणार आहे, पण जे काय दिसतंय त्यांनी असं वाटत तरी नाहीये. नाही म्हणजे ती करणार आहे ब्रेकअप, फक्त सुमितला थोडं कम्फर्टेबल करून, इज इन करून करणार आहे. अगं पण तुमच्या सुमितला कम्फर्टेबल करण्याच्या प्रोसेसमध्ये मी अनकम्फर्टेबल होतोय. म्हणजे आपण कधी क्लोज येणार ना? असं काय म्हणतोस? येतो ना आपण क्लोज. काल इतक्या मस्त गप्पा मारल्या, इतकी मजा केली. अगं अनुष्का, पण आपण राहतो तर वेगवेगळ्या टेंटमध्येच ना. राहुल, तेही वेगवेगळ्या टेंटमध्ये राहून क्लोज येत आहेत ना. तुला नाही कळते मला काय म्हणायचं. ऐक ना, लेट्स जस्ट गो विथ द फ्लो. आणि मला तसंही खूप भूक लागली, प्लीज खाऊन घेऊया का? गाईज, ब्रेकफास्ट. चल नंतर बोलू. चल. सुमित दादा, हे आपले लकी दादा आहेत. नमस्कार, देव बरे करो. स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ मध्ये. मालवणी लाईफ म्हणजे? मालवणी लाईफ म्हणजे हा हिरवागार निसर्ग, समोर निराशार समुद्र, ही नारळाची वाडी आणि तुमच्या ताटातली ही घावणे चटणी म्हणजेच मालवणी लाईफ. वा वा वा, लाईफ होतो ऐसी. सुमित दादा, ते तुम्ही काल बोलत होते स्कूबा बद्दल, तर हेच आहेत स्कूबाचे कोऑर्डिनेटर. आता ना खोल समुद्रात तुम्हाला स्कूबासाठी घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्या लकी दादाची. अच्छा, म्हणजे हे आपले खलासी आहेत तर. खलासी? हा खलासी. ते नाही का, गतिलो तमे गतिलो गतिलो हाडलो तावासी ॲडलो खलासी भेटिलो. सॉरी दादा, अशीच मस्करी करतो. अरे सॉरी कशाला? मस्करी आणि मालवणी माणूस यांचं नातं फार जुनं आहे. मस्करी करता करता हा मालवणी माणूस समोरच्याला आपलंसं कधी करेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. सो तुमचा नाश्ता फटाफट करून घ्या, मग आपण निघूया स्कुबा डायव्हिंगला. डन डन डन. चालेल, बाकीचे जे पाण्यात जाऊन ना आपण गोटीलो. तुमच्या रिसॉर्टपासनं इजडापर्यंत आणण्याची जबाबदारी माझी होती, कारण का मी तुमचं कोऑर्डिनेटर होतो. तर आता इजडा काय आहे, स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय आणि समुद्राखाली आपण कसे जाणार आहोत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपले इन्स्ट्रक्टर प्लस इकडचे मॅनेजर सूरज देणार आहेत. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मी MTDC इजदामध्ये खूप खूप स्वागत करतो. MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि इजदा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट. डायव्हिंग म्हणजे असं नाही की जस्ट आपण टँक घेतला आणि आपण पाण्याखाली गेलो. त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, फिजिओलॉजी आहे, डायव्ह सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, ब्रिदिंग अंडर वॉटर पण एक खूप आर्ट आहे. आणि बिलीव्ह मी, पाण्याखाली ब्रीथ करणं खूप सोपं आहे. तर हा तुम्हाला आता मी वेटसूट देतोय. पाण्यामध्ये जेव्हा आपण पाण्याखाली जातो तर थंडी वगैरे वाजते आपल्याला. सो याचा ॲडव्हान्टेज काय आहे, तो आपल्या बॉडीला टाईट होतो, एकदम फिट होतो आणि त्याच्या आतमध्ये जे पाणी गेले त्याच्या अगेन्स्ट ट्रॅप होतं, म्हणजे ते बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते बॉडी टेम्परेचर सोबत मॅच होतं आणि आपल्याला पाण्याखाली थंडी वाजत नाही. सो मी तुम्हाला वेटसूट देणार आहे. आपण ज्या पॅडीसाठी काम करतो त्याने एक व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ खूप स्ट्रीमलाईन आहे. तुम्ही तो नीट बघितला तर तुमच्या पूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात येईल. ओके, सो मी तुम्हाला पुन्हा एकदा इक्विपमेंटबद्दल जे आपण यूज करतो त्याबद्दल थोडीफार माहिती देतो. हा माहिती आहे. अगं मी जिंदगी ना मिलेगी दोबारा 10 वेळा बघितलाय. मला सगळं माहिती आहे. हे बघ, हे ओके असतं, हे नॉट ओके असतं आणि हे कसं तरी होत आहे. खरं तुम्हाला आता थोडं ऐकावं लागेल प्लीज. ओके, मी तुम्हाला सांगतो, देर इज नथिंग लाईक रॉकेट सायन्स इन डायव्हिंग. इज डॅम इझी. सो ॲडिशनली आपल्याला वेट बेल्ट लावावे लागतील. सो अकॉर्डिंग टू युअर वेट्स आम्ही तुम्हाला वेट बेल्ट लावू. ओके, जस्ट तुम्हाला असं पकडायचं आहे बघा आणि हे तुम्हाला टाईट करायचं आहे. ओके, ही जी BCD आहे, या BCDमध्ये एअर इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, तुमची बॉयन्सी मेंटेन करायचं काम पूर्णपणे इन्स्ट्रक्टर करणार आहे. तुम्ही जे स्कुबा डायव्हिंग करताना मार्क्स लावणार आहेत, इन केस त्या मार्क्समध्ये पाणी गेलं, नॉर्मली मार्क्समध्ये पाणी जात नाही पण स्माइल लाईन्समध्ये थोडंफार पाणी जाऊ शकतं. तुम्ही इथे क्लिअर करताना काय करायचं आहे, तुम्हाला गन बनवायची अशी आणि सेंटरला इथे ठेवायचं, जस्ट टच करायचं. वरती पुश वगैरे करायची गरज नाही आहे, जस्ट टच, लुक अप अँड ब्लो थ्रू युअर नोज. मग ते जे मार्क्समध्ये जे पाणी आहे ते क्लिअर होऊन जाईल. अंडर वॉटर ब्रिदिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेग्युलेटर ज्याने तुम्ही ब्रीथ करणार आहात, हे जे माउथपीस आहेत ते जॉमध्ये तुम्हाला जेंटली बाईट करून पकडायचं आहे. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित पकडणार, हा अजिबात निघून जाणार नाही. त्याच्याबद्दल काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्यासोबत जो इन्स्ट्रक्टर असेल तो हळूहळू तुम्हाला खाली घेऊन जाणार. तुम्ही जर सुपर कम्फर्टेबल असाल तर डायरेक्ट स्कुबा डायव्हिंगची आपण प्रॅक्टिस करू.
वाव, काय भारी बोट आहे. ही आहे आपली स्कुबाची बोट, जिचं नाव आहे आरमार. आरमार, भारी. काय पण बोला दादा, पण तुमचा बिझनेस एकदम भारी आहे. फर्स्ट क्लास बोटीतून लोकांना घेऊन जायचं, समुद्रात डुंबवायचं, मासे दाखवायचे आणि परत घेऊन यायचं. खूप सोपं काम आहे. हो ना, सोपं आहे ना. सुमित, काय आहे ना, सगळ्यांना दुसऱ्याचा जॉब हा सोपाच वाटतो. हा जो समुद्र आहे ना, हा आमच्यासाठी व्यवसाय नाही, हा आमच्यासाठी देव आहे. देव हा आम्हाला खूप काही देतो, पण आमच्या काही चुकांमुळे हा एका लाटेत सगळं घेऊनही जातो. दादा, हा डायलॉग होता की धमकी होती? कदाचित तुझ्या मनाला लागलं असेल सुमित, पण आम्ही कोकणातली लोक अशीच आहोत, रसाळ फणसासारखी, वरून काटेरी आणि आतून रसाळ. वा, चला चला गाईस, फणस खाऊया. तर मित्रांनो, आता स्कुबा डायव्हिंग सुरू होणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल स्कुबा डायव्हिंगमध्ये माझी किती फाटली आहे ते, आम्ही किती मजा केली आहे, किती धमाल आली आहे ते. पाण्याखालचं जग, समुद्राखालचं जग तुम्हाला बघायला मिळेल. खूप भन्नाट एक्सपिरियन्स होता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय केला. जर केलं नसेल तुम्ही ट्राय, तर आमचा एपिसोड बघा आणि एपिसोड बघून तुम्ही नक्की जा मालवणमध्ये. तुम्ही सुद्धा एक ट्रिप प्लॅन करा. ब्रेकअप ट्रिप नसली तरी चालेल, पण तुमची एक ट्रिप प्लॅन करा आणि ब्रेकअप ट्रिप बघत राहा. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता सीन आवडलाय ते. थँक्यू.